कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। माझं माहेरचं नाव स्नेहल दत्तात्रय रणदिवे। मी कोल्हापूर जवळ छोटंसं गाव आहे गडिंग्लज। सर तुम्हाला माहिती पण होतं, तुम्ही आला होता त्यावेळेला मी खूप छोटी होते, तेव्हा मी आलो होतो। म्हणजे खूप छोटी असे नाही, कॉलेजला होते। छोटी मोठी होती, छोटी नव्हता, छोटी मोठी होती। आणि सासरचं नाव काय तुमचं? स्नेहल सागर मुळीक। अच्छा, आणि आता टागोर नगर विक्रोळी। तुम्ही सगळ्या मैत्रिणी, म्हणजे बघा मी का विचारलं, माहेर कुठे कुठे वेगवेगळ्या ठिकाणी आहे, सासर काहींचं वेगवेगळं आहे, पण कामानिमित्त तुम्ही एका ठिकाणी आला आणि तुमची मैत्री झाली। मग तुमची मैत्री कधी झाली? मैत्री आमची मुलं जेव्हा ज्युनियर सिनियर केजी ला होती, मुलं मुलं आमची तेव्हापासूनची आमची मैत्री आहे। साधारण 10 वर्ष झाली आमच्या मैत्रीला। आम्ही 35 जणींचा आमचा ग्रुप आहे टोटल, विक्रोळीच्या हिरकणी म्हणून। पण मग तुमची मैत्री झाली ती मुलांमुळे? हो, मुलांमुळे। सगळी मुलं एकाच शाळेत आहेत? विकास हायस्कूल, विकास शाळेत आहे। तुमच्यात अबोला झालाय का? हो झाला। एक मिनिट, तुम्ही सांगा तुमचा कोणाबरोबर झालाय? त्यांच्याशीच होतो सगळ्यांचा। ऐकूया ना आता, थांबा। आमचा सर मंगळागौरचा कार्यक्रम, म्हणजे दरवेळेस आम्ही जॉईन होतो कुठे पण आणि होता, आणि मग चुकून मी मंगळागौर खेळताना चुकून तिचं लाटणं उचललं होतं ना, त्याच्यावरून होते आमची, म्हणजे गडबडीमध्ये होतं ना काहीतरी। मला समजून घेऊ द्या, त्या मंगळागौरीच्या नाचामध्ये तुम्ही कुणी कुठलं लाटणं उचलायचं हे ठरवलेलं बरोबर? म्हणजे माझं काय तर दोघींचं असेल तर लाटणं 2 किलोमीटरवर ठेवलेलं नाही, म्हणजे एक इथे ठेवलंय त्याच्या बाजूला दुसरं ठेवलं, बरोबर आहे? मग तुम्ही त्या नाचता नाचता त्यांचं लाटणं उचललं? बरं, उचलल्यानंतर मग मी तिला देत होते तरी तिने घेतलं नाही रागाने, की माझंच का उचललं। एक मिनिट, आता कोणी 5 जणींनी बोलायचं नाही। मला सांगा, तुम्हाला तुमचं लाटणं त्यांनी उचललं म्हणून एवढा राग यायचा? बाजूला दुसरं लाटणं होतं ना? नाही, काय झालं ऍक्च्युली, आम्ही जी माझी एक दुसरी मैत्रीण आहे सोनाली, आम्ही दोघी फ्रंटला उभे आहोत आणि ही ह्या साईडला उभी आहे, म्हणजे हिचं लाटणं तिकडे राईटला आहे, राईट साईडला, आणि तिने लांब ठेवलं तिकडे त्यांनी, आणि माझं लाटणं घेतलं। त्यांनी जाऊन उजवीकडचं लाटणं न घेता आताच करत आहे ना, आणि तुमचं उचललं लाटणं। अच्छा, मग मी काय म्हटलं, मग ठीक आहे ना, मग ते बरोबर नाही वाटत ना प्रेक्षकांसमोर की तू मला देते म्हणून, तर मी म्हटलं तू घे, म्हणजे पण मी काय म्हणतो, लाटण्यावर लाटणं मारताच ना शेवटी, देता देता माझं घेतलं तुझं नाही, माझी पार्टनर नव्हती ना, त्या तिथपर्यंत गेल्या तर तुम्ही जायचं, ते बरोबर नसतं वाटलं ना। मग तुम्ही त्यांचं काय नाही उचललं लाटणं? लांब खूप लांब होतं ना, तोपर्यंत ते बीट निघून गेलं। अरे देवा, बीट पण असतात गाण्याच्या बीट वरती डान्स करतो ना आम्ही। मग लाटण्यामुळे तुमच्यात अबोला झाला? सर अबोला म्हणजे अक्षरशः तिने मला रडवलं त्या दिवशी, इतकं तू माझंच का घेतलंस? म्हणजे हिचं घेतलं असतं तर खूप झालं। पूर्ण महिनाभर एवढी प्रॅक्टिस करतो आणि आम्ही म्हणजे सांगतो की कुठे आपले वस्तू ठेवायचे, म्हणजे काय करायचं प्रॅक्टिस, आणि कसं समोरचा व्यक्ती म्हणजे त्या दृष्टिकोनातून आपल्याला बघतो ना, आपले नंबर्स वगैरे काढले जातात। आणि त्या इतर मैत्रिणी मला आठवतं केवढ्या हसल्या असतील, हे नुसती अज्जेची गर्दी। नाही नाही, त्या हे बघा इतर सुद्धा ग्रुप होते ना, त्यांना तर कळलंच ना, समजलं प्रेक्षकांना मिस्टर इंडिया लाटणं म्हणून। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।